एकतर्फी प्रेमातून प्रेयसीने प्रेमाला होकार द्यावा यासाठी एका तरुणाने चक्क कुपवाड औद्योगिक वसाहतीतील मयूर फीड्स कंपनीच्या पाठीमागील शेतात सुमारे 200 ते 250 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून खळबळ उडवून दिली आहे. प्रेयसीकडून होकार मिळेपर्यंत खाली येणार नाही असा हट्ट धरलेल्या या तरुणाने स्वतःच डायल 112 वरून फोन करून पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्न आणि समजूत काढत तरुणाला सुखरूप खाली उतरवले. अजय अविनाश जाधव, वय वर्ष 22 असं या तरुणाचं नाव आहे. सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अजय जाधव हा तरुण प्रेमाच्या मागणीसाठी थेट मोबाईल टॉवरवर चढलाय. टॉवरच्या उंच भागात जाऊन बसला. त्याने 112 वर संपर्क साधला. मी मुलीच्या प्रेमासाठी टॉवरवर चढलोय, जोपर्यंत तिच्याकडून होकार येत नाही तोपर्यंत खाली येणार नाही असं त्यानं पोलिसांना सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच आयुष हेल्पलाईन टीमलाही पाचारण केलं. तब्बल 200 ते 250 फूट उंचीवरील टॉवरवर तरुण बसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. दरम्यान या थरारक घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे टॉवरच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. तरुणाला पाहण्यासाठी नागरिक घटनास्थळी दाखल झाल्याने पोलिसांपुढे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचं आव्हान निर्माण झालं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कुपवाड पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ASI जितेंद्र जाधव, राजेंद्र कांबळे, प्रवीण मोहिते, मधुकर सरगर यांच्यासह पोलीस पथकाने या तरुणाचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधून संवाद सुरू केला. व्हिडिओ कॉलद्वारे तरुणाला धीर देत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरुवातीला तरुण कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. प्रेयसीने होकार दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचं तो वारंवार सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी घाई न करता संयमाने त्याच्याशी संवाद सुरू ठेवला. त्याची मनधरणी करत त्याला परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगण्यात आलं. कुपवाड पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आलं. पोलिसांच्या समुपदेशनानंतर आणि सततच्या संवादातून तरुणाची समजूत काढण्यात आली. त्यानंतर तो तरुण टॉवरवरून सुखरूप खाली उतरला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 444 कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी तब्बल 19,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून या उमेदवारांची 31 ऑगस्टला लेखी परीक्षा होणार आहे. सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या 6 जिल्ह्यात परीक्षा होईल. परीक्षेपूर्वी 8 दिवस अगोदर हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. गेल्या महिनाभरापासून लक्ष लागलेल्या उमेदवारांची परीक्षेबाबतची उत्सुकता आता संपली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 444 कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया IBPS या कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. यासाठी 24 जूनपासून अर्ज मागवण्यात आले. दरम्यान शासनाने या प्रक्रियेला स्थगिती दिली. या विरोधात बँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. न्यायालयाने या भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली. यानंतर अर्ज दाखल करण्यास बँकेने 2 दिवस मुदतवाढ दिली. ही मुदत 10 जुलै रोजी संपली आहे. या मुदतीत 444 जागांसाठी तब्बल 19,000 अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्याची मुदत संपून आता जवळपास महिना झाला तरी लेखी परीक्षा कधी होणार हे जाहीर झालं नव्हतं. बँकेच्या संचालक मंडळाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑगस्ट 15 पूर्ण करण्याचं नियोजन केलं होतं. परंतु लिपिक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने नियोजन करण्यास IBPS विलंब झाला. अखेर 31 ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय. सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या 6 जिल्ह्यात परीक्षा होईल. परीक्षेपूर्वी 8 दिवस अगोदर हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91व्या वर्षाचा मंगलमय प्रारंभ आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन व आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते उद्या सकाळी 10:30 वाजता अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच आष्टानगरीत येत असून त्यांच्या आणि मान्यवरांच्या स्वागतासाठी डांगे संकुलात संपूर्ण तयारी झाली असून आष्टानगरी सज्ज झाली आहे. 20,000 प्रेक्षक, आसन व्यवस्था असलेला 1,32,000 चौरस फूट क्षेत्रफळाचा मंडप उभारण्याचं, 7 मोठ्या स्क्रीन उभारण्याचं काम पूर्ण झालंय. सुसज्ज सुरक्षित पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचं नियोजन, स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा आदींचं नियोजन करण्यात आलंय.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, आमदार सुरेश खाडे, विनय कोरे, सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर, अरुणांना लाड, सत्यजित देशमुख, धैर्यशील कदम, इद्रिस नाईकवाडी, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा नेते शेखर इनामदार, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, राहुल महाडिक, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रकाश ढंग यांच्यासह राज्यभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वाळवा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. जत तालुक्यातील मेंढीगिरी येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत पूर्वसूचना, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि नुकसान भरपाई न देता आबादा सोलर प्रकल्पाच्या वीज वाहिनीचे खांब उभारण्याचे आणि तारा टाकण्याचं काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांचा या कामाला स्पष्ट विरोध असतानाही त्यांच्या इच्छेविरोधात हे काम सुरू करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सोलर प्रकल्पाच्या वीज वाहिनीसाठी शेतजमिनीत खड्डे खोदून खांब उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय. संबंधित कंपनीकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच आवश्यक महसूल, ग्रामपंचायत आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता हे काम सुरू असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांची संमती आणि त्यांची इच्छा लक्षात न घेता हे काम सुरू असल्याने उभी पिके, शेताचे बांध, सिंचन व्यवस्था आणि भविष्यातील शेतीच्या मशागतीवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बाधित शेतकऱ्यांनी जतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सामूहिक निवेदन देऊन सोलर लाईनचं काम थांबवण्याची मागणी केली होती. तसेच संबंधित परवानग्या, कायदेशीर प्रक्रिया आणि नुकसान भरपाईबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान शनिवारी सोलर कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी पोल उभारण्यासाठी शेतात आले असता शेतकऱ्यांनी कामाला विरोध केला. मात्र शेतकऱ्यांचा विरोध असतानाही पोलीस बंदोबस्तात खड्डे खोदण्याचे आणि पोल उभारण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. बाधित शेतकऱ्यांनी सोलर लाईनचं काम तात्काळ थांबवावं, संबंधित कंपनीला देण्यात आलेल्या परवानग्याची चौकशी करावी, बाधित जमिनींचा पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई निश्चित करावी, नुकसान भरपाई अदा केल्याशिवाय कामास परवानगी देऊ नये, तसेच कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप असलेल्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करावी अशी मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला. यावेळी सरपंच बिराजदार, नशीर मुल्ला, आप्पा शिंदे, भीमाप्पा वनवाडे, प्रकाश सरगर, शंकर सरगर, सिद्धराया सरगर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वाळवा तालुक्यातील बहे येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा उभारणे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे आणि इतर मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मिळावा. प्रशासनाने वेळ दिला नाही तर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले. रविवारी मुख्यमंत्री वाळवा तालुक्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून विविध मागण्यांचं निवेदन द्यायचं आहे. प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ द्यावा. प्रशासनाने वेळ दिला नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेल्या निवेदनात दिलाय. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव असलेल्या वाळवा तालुक्यातील बहे येथे त्यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी अनेकदा निवेदनं दिली आहेत. या पुतळ्यासाठी शासनाने मंजुरी देऊन 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही. याबरोबरच वाळवा तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. तसेच ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालक मालक यांच्या नावावरती कर्ज प्रकरणी करून केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याबाबत या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट नाही झाली तर अचानक गनिमी काव्याने शेकडो शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचा रस्ता रोको करून काळे झेंडे दाखवणार असाही इशारा दिलाय. मिरज तालुक्यातील कांचनपूर गावाच्या पूर्वेस असलेल्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात बिबट्याचाच वावर असल्याचं आज स्पष्ट झालंय. बुधवारी रात्री बिबट्याने एका कुत्र्याला फरफटत नेऊन खाण्याचा प्रयत्न केल्याचं आज निदर्शनास आलं. ग्रामस्थांना आज सडलेल्या अवस्थेत कुत्रा सापडल्याने नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कळवलं. त्यांनी येऊन पाहणी केली. त्यांनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं सांगितलंय आणि ग्रामस्थांना सावधानगिरीचा इशारा दिलाय. कांचनपूर गावाच्या पूर्वेस बुधवारी रात्री बिबट्याचे दर्शन माजी सैनिक पोपट आनंदराव पाटील आणि त्यांच्या पुतण्याला झालं. ते 4 चाकीतून प्रवास करत होते. कांचनपूर सोनी मार्गावर दक्षिणेकडून उत्तरेकडे बिबट्या रस्ता ओलांडताना त्यांना दिसला. कृषी विज्ञान केंद्राच्या नारळ बागेकडे तो पुढे गेला. बिबट्याने झपाट्याने तो गेल्यामुळे त्याचं चित्रीकरण करता आलं नाही.
याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना देऊन सावध केलं. वन विभागाला कळवलं, मात्र पाऊस असल्यामुळे पावलाचे ठसे मिळणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात रहिवाशी असलेल्यांना सडलेल्या कुत्र्याची दुर्गंधी येत होती. वस्तीवरील नागरिकांनी बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार झाल्याचं लक्षात आल्यानंतर सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह वन विभागाला कळवलं. वन विभागाचे वनरक्षक गणेश भोसले आणि त्यांचे सहकारी सचिन साळुंखे यांनी तातडीने जागेवर येऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत कांचनपूरचे सरपंच दगडू गोरे, पोलीस पाटील समीर पाटील, सुरेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कास्ट्राईप कर्मचारी महासंघाच्या पाठपुराव्याने पाटबंधारे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन देत कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याची ग्वाही अधीक्षक अभियंता महादेव कदम यांनी दिली आहे. कास्ट्राईप कर्मचारी महासंघाच्या पाठपुराव्यामुळे पाटबंधारे मंडळ येथील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि कर्मचारी हिताच्या प्रश्नांबाबत अधीक्षक अभियंता महादेव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. यावेळी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी मागासवर्गीय अनुशेष भरती तात्काळ पूर्ण करणे, सरळ सेवा भरती प्रक्रिया गतीने राबवणे, आश्वासित प्रगती योजना प्रकरणे प्रलंबित न ठेवणे, अनुकंपा भरतीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे, दिनांक 3 डिसेंबर 1980च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी केली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता महादेव कदम यांनी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रत्येक प्रकरण नियमानुसार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि कर्मचारी हिताला प्राधान्य देत प्रलंबित प्रश्न सोडवण्यात येतील असं स्पष्ट केलंय. यावेळी कार्यकारी अभियंता हर्षद यादव, टेंभू उपसा सिंचनचे उपाधीक्षक अमर सूर्यवंशी, प्रदीप पाटील, कास्ट्राईपचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब माने, कृष्णा मासाळ, कुमार कांबळे, राजू कलकुडकी, अमर माने, संभाजी ढोबळे आदी जण उपस्थित होते.